एखादा स्टुडंटचा किती माइंडसेट कन्फ्युजिंग असू शकतो हे आज मला समजते. तर एक इन्सिडन्स सांगते. एक 3 दिवसापूर्वी माझ्याकडे एक सारिका नावाची स्टुडंट आली होती, एक मुलगी आली होती, ज्याचं की बेसिकली क्वालिफिकेशन जे आहे ते इंटिरियर डिझायनिंगमधनं झालेलं होतं आणि आता त्यांना कोर्स करायचा होता स्केचअप अँड लुमियॉनचा, ज्यामध्ये तिला इंटिरियर डिझायनिंगमध्ये पूर्ण वर्क करायचं आहे. सो आमचं बरंच डिस्कशन झालं आणि फायनल झालं की आता स्केचअप अँड लुमियॉनचा हा कोर्स करायचा आहे मला. आणि ती म्हणली की ठीक आहे, मी नेक्स्ट डेला येते आणि क्लास माझा स्टार्ट करते ॲज पर आर डिस्कशन. सो नेक्स्ट डेला तिचा मला कॉल आला आणि ती म्हणली की मॅम मला एक डेमो अटेंड करायचं आहे आणि मी येऊ शकते का. मी म्हटलं काही प्रॉब्लेम नाही आहे, तू एक डेमो अटेंड करायला येऊन जा. तिने डेमो अटेंड केला आणि डेमो अटेंड करून तिने सांगितलं की मी उद्यापासून जॉईन करते. आणि तिचा आज मला मॉर्निंगला सकाळी कॉल आला की म्हणे मॅम मी आपला डेमो अटेंड केल्यानंतर मी दुसऱ्या एका अदर इन्स्टिट्यूटमध्ये पण गेली आणि तिथं पण डेमो अटेंड केलेला आहे. सो मला तिथं हाच कोर्स जो आहे तो ओन्ली 15,000मध्ये प्रोव्हाइड करत आहेत. सो मला असं वाटतं की तुमची फीस फारच प्रीमियम आहे आणि तिकडे फीस कमी आहे, तर मी तिकडे जॉईन करेल. तर त्यावेळेला मी एक तिला क्वेश्चन विचारला की जर सपोज ABC ट्रेनिंगमध्ये हाच कोर्स मी तुला 15,000मध्ये दिला तर तू नेमकं कुठे जॉईन करशील. तर ती म्हणली मी ABC ट्रेनिंग. सो मला असं वाटलं, मी म्हणलं का करशील ABC ट्रेनिंगमध्ये. तर त्यांनी सांगितलं की डेमो अटेंड केल्यानंतर जी तुमची टीचिंग मेथडॉलॉजी आहे ती मला फार आवडलेली आहे. मेन महत्त्वाचं म्हणजे फ्लेक्झिबल बॅचची सुटेबल अवेलेबिलिटी जी आहे ते माझ्या कम्फर्टेबल वेने तुम्ही देता, कारण माझा एक छोटा बेबी आहे तर त्याच्या टायमिंगनुसार मला टाईम मॅच करायचा होता, जे की तुम्ही अवेलेबल करून देत आहे. तिसरी गोष्ट की बाबा तिने सांगितलं की मला जे आहेत जे LMS तुम्ही प्रोव्हाइड करता त्याच्यामध्ये सेल्फ पेस व्हिडिओ आणि तुम्ही जे डिटेल नोट्स देता ते तुमच्याकडून मला मिळत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळत असताना पण तिला ABC ट्रेनिंगसोबत कोर्स जॉईन करायचा आहे आणि ते पण 15,000मध्ये, जे की आपल्याकडे प्रीमियम फीस आहे. आणि ती म्हणते की जर तुम्ही 15,000मध्ये केलं तर तुमच्याकडे. तर एवढ्या USP असताना एक्झॅक्टली स्टुडंट जे आहेत ते कोणत्या गोष्टीला कॉम्प्रोमाइज करत आहेत. तर तुम्ही पण त्यापैकी आहेत का जे की क्वालिटी आणि फीस याच्यामध्ये तुम्ही पण कन्फ्युजिंगमध्ये आहेत आणि तुमचे स्टील करिअर जे आहे ते चूज करताना कन्फ्युजन माइंडसेटमध्ये आहेत. जर तुम्ही पण त्यापैकी एक असाल तर नक्की खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा.